हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय इंग्रजी शब्द वाचण्याची एकदम सोपी पद्धत. आता बघा, इकडं जगामध्ये अनेक पद्धती आहेत शब्द वाचण्याच्या, परंतु आपल्याला एक सोपी पद्धत मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. ती आहे सिंपल ट्रिक. आणि ती ट्रिक वापरण्यासाठी आपल्याला थोडंसं लक्षपूर्वक ऐकायचं आहे. बघा, आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या ट्रिक लक्षात येईल. आणि हे सर्व शब्द तुम्ही वहीवर लिहून घ्या. आणि जे विद्यार्थी चॅनलला माझ्या नवीन असतील त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, शेअर करा. बघा इकडं, आता बघा, तुम्हाला मी महत्वाचं सांगत असतो की मुलांनो, आपल्याला या ठिकाणी इंग्रजी यायचं असेल तर आपल्याला प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आपल्याला सराव केला पाहिजे. आणि हे सराव करत असताना मी काही ज्या ट्रिक सांगतो, सिंपल ट्रिक सांगतो, त्या सर्व ट्रिक तुम्ही वहीवरती लिहून घ्यायच्या आहेत. आता वहीवर लिहून घेतल्याच्या नंतर तुम्हाला काय करतो मित्रांनो, ते शब्द पाठ करायचे. बघा, आणि त्या ट्रिक्स लक्षात राहण्यासाठी आपल्याला त्या सर्व लिहून घ्यायच्या आहेत आणि त्याचा अर्थ लक्षात ठेवायचा आहे. बघा, आता बघा, तुम्हाला स्वर आणि व्यंजन माहित आहे, बरोबर? स्वर आणि व्यंजन किती आहेत बघा. स्वर आहेत 5. ए, ई, आय, ओ, यू हे आहेत स्वर. आणि व्यंजन बाकीचे 21 आहेत. बघा, आता त्याचा उच्चार आपल्याला शब्द लिहिताना कसा करायचा हे फार महत्वाचं आहे. महत्वाच्या गोष्टी तुम्ही वहीवर लिहून घ्यायचा. बघा मित्रांनो, या ठिकाणी मी स्वर लिहिपा ए, ई, आय, ओ, यू. आता बघा, ए चा उच्चार केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे. ए असेल तर मात्र द्यायचं आहे, ए असेल तर वेलांटी द्यायचं आहे. आणि आय, ओ, यू हे लॉंग वावेल असल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी त्याचा वापर करायचा. लॉंग म्हणजे लांब असा उच्चार. आता बघा इकडे, मी तुम्हाला काही या ठिकाणी शब्द दिलेत आणि ते शब्द कसे वाचायचे. बघा, मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं की जर 2 व्यंजन सोबत आले असतील तर त्याचा जोड शब्द तयार होतो. पण या ठिकाणी 2 व्यंजन आहेत का? नाही. बघा इकडे, आता यमचं काय मित्रांनो, म. काय झालं, हे यमचं म. आता ओचं काय सांगितलं आपल्याला, मो, है का नाही? पण या ठिकाणी आपल्याला जेव्हा 2 स्वर जवळजवळ येतात, जोडी येते, एक सोडून ओ आणि ई जवळ आलं आहे, या ठिकाणी काय होणार बघा मित्रांनो, तर शेवटचा जो स्वर आहे तर शेवटच्या स्वराचा आपल्याला उच्चार करायचा नाही. बघा, आता ओ साठी काय ना मुलांना मात्रा येणार, मो, एक काना आणि एक मात्रा. बघा, ओ साठी काय येतं, एक काना आणि एक मात्रा. आणि आर साठी र आणि ई आपल्याला या ठिकाणी सोडून घ्यायचं आहे. बघा, मोर. आता इथं लक्षात आलं तुमच्या. बघा इकडे काय केलं मी, म साठी एम घेतलं, बरोबर आहे. नंतर ओ साठी एक काना एक मात्रा मोग झालं, आणि आर साठी र, आणि शेवटचा शब्द जे स्वर आहे शेवटी ई आला असेल एक स्वरच्या अगोदर तर आपल्याला ते सोडून द्यायचं आहे. आता बघा इकडे मुलांना, दुसरा शब्द पहा. हे काय, एफचं फ. लक्ष द्या इकडं. आता हे स्वर आणि हे स्वर, 2 स्वर आलेले आहेत. बघा, मध्ये काय रे, एक व्यंजन आहे, म्हणजे मग काय ना, फच एफ झालं, एफचं फ झालं. आता याच काय येईल, मात्रा येईल. काय येईल मित्रा, मात्रा, फे. बा, येच मात्रा म्हणजे फे, आणि मच एमच म, फेम. आणि ई आपल्याला सोडून द्यायचं आहे. शेवटी जर ई येत असेल, कधी सोडायचं माहिती का ते ई, तर जेव्हा एक स्वर व्यंजन आणि स्वर आला असेल तर शेवटचं आलेलं ई हे आपल्याला सोडून द्यायचं असतं. त्याचा उच्चार करायचा नंतर फेम. बघा, फेम, मोर. आता इथं मोरे होईल का रे, एम ओ आर ई? नाही, उच्चार करताना मोर लिहायचा आहे, एफ एम, फेम लिहायचंय. नंतर हे आहे बघा, रो, आरच र, याच ओ, रो, आणि प. किती सोपं बघा. काय केलं, हे आरचं र घेतलं, ओच एक काना एक मात्रा, रो, आणि पीच प, ई सोडून द्यायचं. लक्ष द्या इकडं. आता हे बाईट, हे ब च काय घेतलं, बी.
आता आयचं एक फक्त काय रे बा, बघा बीच ब घेतलंय आणि आयचं काना, आयचं ई घ्यायचं, बच बा, आयचं ई बाई आणि टीचं ट, आयचं ईच घ्यायचं लाव ई बाईट, लॉंग व्हावेल घ्यायचं आहे. आता खेपा, सीच क, यूच क्यू, यू घ्यायचं यू, बघा यू, याला जोडा कला क्यू आणि बच बीच ब, क्यूब. एक एक शब्दाकडे लक्ष द्या. इथं मी तुम्हाला यामुळे हळू सांगत आहे की तुमचं लक्ष इकडे असलं पाहिजे, आणि जोपर्यंत तुम्ही लक्षपूर्वक बघत नाहीत, ही ट्रिक्स लक्षात ठेवत नाही, तुम्हाला इंग्रजी येणार नाही. बा सीचं काय घेतलं आपण, क घेतलं, यूचं यू घेतलंय आणि बीचं ब, ई आणि शेवटी ई आपण सोडून द्यायचं क्यूब. आता हे असं तुम्ही काय करा, मला हे बाकीचे राहिलेले 4 शब्द तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये पाठवून द्या. आता समोर बघूया आपण. एक नियम तुम्हाला लक्षात आला असेल की स्वरांची जोडी आली असेल, जसं ओ ई, याचं पहा ओ डॅश ई, ए डॅश ई, म्हणजे डॅश म्हणजे मधला शब्द आहे, ते आहे व्यंजन. ओ व्यंजन स्वर म्हणजे आय व्यंजन ई म्हणजे स्वर आलं. हे 2 स्वर आणि मधलं व्यंजन असेल तर आपल्याला काय करायचं मुलांनो, की शेवटचं ई सोडून द्यायचं आहे, उच्चार करायचा नाही. लिहायचं परंतु त्याचा उच्चार करायचा नाही. आता पाहिजे पहा, हे काय मुलांनो, याचा उच्चार कसा करायचा, बेस्टचा. लक्ष द्या, बीचं ब घेतलं आणि महत्वाचा मुद्दा आहे की या ठिकाणी आपल्याला ईच काय घ्यायचं, ईच काय याचं वेलांटी. बघा बीच काना मात्रा वेलांटी बेस्ट, मात्रा पण घेतो बेस्ट. ईच काय याचं मात्रा घेतलं, ईच मात्रा घेतल्यामुळे बे आणि स अर्ध आणि ट बेस्ट. आता पहा फ्लोट, एफच फ. आता हे एक लक्षात ठेवा की जेव्हा 2 व्यंजन जवळ येतात तेव्हा आपल्याला अर्ध पहिलं फच अर्ध घ्यायचं आणि ल घ्यायचं आहे, फ्ल. हे झालं फ आणि ल, आणि ओच काय होईल मुलांनो, एक काना एक मात्रा फ्लो आणि ट फ्लोट. आता पुढे पहा टाय, टी आई टाय. आता टीचं काय येईल ट, आयचं टाय आणि य टाई. आता पुढे पेंट, पीचं येईल प, येच पे, पीचं काय येईल पे प, पे ल पेंट. आपल्याला सर्वांना या ठिकाणी हे जे मी माहिती सांगत आहे, हे जे शब्दांची आपल्याला एक ट्रिक आहे, ती ट्रिक फक्त आपल्याला लक्षात ठेवायची आहे आणि हे सर्व शब्द आपल्याला पाठ करायचे आहेत. हे बाकीचे राहिलेले शब्द एकदम सोपे आहेत. हे सच, हे काय शीच काय येईल ची, च येईल शीच च, आणि ईच एलांटी ची, बघा ईची एलांटी ची प, ची प. आता थ्रोट पहा, टी एच आरच काय लिहिलं थ्र, पहा टी एच आर थ्र, ओच थ्रो, ओच काय येईल काना एक मात्र थ्रो आणि ट थ्रोट. आता हे डाय, स्मेल, स्नेल, फेल, हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये मला लिहून पाठवा किंवा आपल्या वहीवरती लिहून घ्या अगोदर, नंतर त्याचा फोटो काढून मला कमेंट बॉक्स मध्ये पाठवा. आता पुढे पहा मीन. आता ई काय येईल बघा, ईची वेलांटी
मिंट. नंतर वायर, सोप, डेट, फेंट, रेन, ग्रेन, मेन. म्हणजे एकदम सोपे सोपे शब्द आहेत, त्यांचा आपल्याला उच्चार लक्षात ठेवायचा आहे. आणि ही महत्वाची आजची महत्वाची ट्रिक आहे की ही ए साठी मात्र घ्यायचा, ई साठी वेलांटी घ्यायची. आणि मेन गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्याला दोन स्वर जोडी येते, जोडी जेव्हा दोन स्वरांची जोडी येते तेव्हा शेवटचा स्वर आपल्याला त्याचा उच्चार करायचा नसतो. तुम्हाला आधी सांगितलं की पहिला स्वर व्यंजन स्वर. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आपण सर्वांनी लक्षपूर्वक बघितलेला आहे. आणि हे वहीवरती शब्द लिहून घ्या आणि अशीच शब्द लिहून आपण वहीवरती प्रॅक्टिस करा. थँक्यू.